मी रघुनाथ धोंडेबा मेदगे, मुंबई डबेवाल्यांचा अध्यक्ष. 20 वर्ष माझे वडील पण डबेवाले होते. तिसऱ्या जनरेशनमध्ये आम्ही मुंबईमध्ये डब्याचं काम केलं. आता कोरोनाच्या पिरियडनंतर आम्ही सिनियर सिटीजन झाल्यामुळं आमची वडिलोपार्जित शेती इथे गडूसला जवळजवळ 35 एकर आहे. त्याच्या बाजूला डॅम आहे, पॅगोडा आहेत, विहिरी आहेत, लाईट आहे, वीज आहे, रस्ते आहेत, पोल्ट्री फार्म आहे, रूम्स आहेत आणि शिवाय रेशीम किड्याचा उद्योग पण सुरू केला आहे. सर्व प्रकारच्या भाज्या, तांदूळ, भात वगैरे होतं आमच्याकडे आणि ऑर्गॅनिक फूड बनवतो आम्ही. कुठल्याही प्रकार सेंद्रिय खत, पेस्टिसाइड वापरत नाही. इंद्रायणी तांदूळ असो, बाजरी असो, ज्वारी असो, भुईमुग असो, गहू असो, हरभरा असेल, बाकीचे कडधान्य असेल, सर्व ऑर्गॅनिक फूड म्हणून बनवतो. आंबे आहेत, तोतापुरी, रायवळा आंबे आहेत, नारळाची झाडं आहेत 100, आंब्याची आहे, बोराची आहे, चिकूची आहेत, सीताफळाची झाडं आहेत. सर्व आम्ही शेतीवर डेव्हलप करायचं आहे आणि मला एक उद्देश आहे सिनियर सिटीजन म्हणून एक पर्यटक स्थळ माझ्या गावी व्हावं आणि आउटडोअरला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी किंवा मोठ्या मोठ्या लोकांनी इथून राहण्याची सोय पण आहे. माझी 9-10 घरं आहेत तिथे, 20-25 रूम आहेत, संडास बाथरूम सगळ्या सुविधा आहेत राहण्याच्या. आणि सर्वांना जर हिली एरिया असेल तर हिली एरियावर फिरून आमच्या इथे मुक्कामाला येऊ शकता, राहू शकता. जेवण बनवायची सुविधा आपण करू शकतो आणि अशा प्रकारे मी डेव्हलप करायचा माझा विचार आहे. धन्यवाद. हे मी स्वतः 3 विहिरी बनवल्या. एक 60 फूट खोल विहीर आहे, जिवंत पाणी पिण्याजोगं मिनरल वॉटर. बाजूला 7 फुटाचे 10 फुटाचं स्विमिंग पूल आहे. त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी 3 फुटाचं स्विमिंग पूल आहे. रिंग टाकून खाली प्लास्टर वगैरे ओके. विहिरीचं पाणी त्याच्यात सोडतं, त्यातून भात शेतीला पाणी जातं. आता ही माझी मोठी विहीर आहे, 50-60 फूट खोल आहे. त्यात मासे पालन, कासव आहे, सर्व प्रकारचं वनस्पती आहेत. सर्वांसाठी पाणी प्यायला विहिरीचं मोटारी आहेत. सर्वांना लाईट वगैरे सगळी सुविधा करून ठेवली आहे. विहिरीला भरपूर पाणी असते. एप्रिल-मे महिन्यापर्यंत सुद्धा आटत नाही पाणी. विहिरीत 3-4 मोटारी आहेत, कासव पण आहे. जगातला कुठलाही आर्किटेक्चर असं घर बांधू शकत नाही आणि बनवून दिलं तर मी लाख रुपये बक्षीस देऊ शकतो. असे सुगरण पक्षी स्वतःच्या असे टांगत्या झाडावर ते सुरक्षित ठिकाणी अशी घरं बांधतात. त्याला म्हणतात सुगरण पक्षी. इथे बाजूला डॅम आहे. त्या डॅममध्ये आमची वडिलोपार्जित 12 एकर जमीन गेली असून पूर्वी मोसंबी संत्र्याच्या बागा होत्या शेतीत आणि आता आमची 35 एकर 36 एकर वरती बाजूला होती. ते आम्ही आता 5 वर्षात डेव्हलप केलेली आहे आणि तिथे 2 विहिरी बांधल्यात, 2 बोरवेल आहेत, शेततळी आहेत, पोल्ट्री फार्म आहे आणि सर्वांचं थोडं थोडं डेव्हलप करायचं काम चालू आहे. ऑर्गॅनिक फूड म्हणून आम्ही शेतीत भात शेती, इंद्रायणी तांदूळ बनवतो, गहू बनवतो, बाजरी बनवतो, भुईमुग बनवतो, कांदे, बटाटे सर्व प्रकारची पिकं आमच्या शेतात होतात. तर त्याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे 5 वर्षापासून. आज जणू काय मी आता पाहायला स्पॉट तो जुहू बीच सारखा, समुद्र किनाऱ्यासारखा, सी फेस सारखा, सागरी किनाऱ्यासारखा आपल्या नदीचा किनारा आहे. त्याच्या बाजूला माझी जमीन आहे. तिथं कुणाला काय डेव्हलप करायचं रिसॉर्ट वगैरे तर मी त्यांना डेव्हलप करायला देऊ शकतो. रिसॉर्ट बनवू शकतो, हॉटेल बांधू शकतो, स्पॉट बनवू शकतो आणि छान आहे वातावरण. खूप एकदम निसर्गाचं, झाडं वगैरे सर्व प्रकारची झाडं आहेत, विहिरी आहेत, पाणी, रस्ते, इलेक्ट्रिक आहे आणि आता सोलार सिस्टमची पण लाईट मी घेतोय. त्यामुळे लाईट दिवस रात्र 24 तास पाणी, 24 तास लाईट. रस्ते माझे खाजगीचे, प्रायव्हेट रस्ते आहेत, पार्किंगला जागा आहे, काही कुणाची अडचण नाही, सगळी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. याच्यात कुणाचा हिस्सेदारी नाही आहे. सगळा ओनर वन मॅन शो म्हणून मी सर्व कार्य करतो येते.
आता इथे आपण आलो आहोत. इथे रेशीम किड्याचा प्रकल्प आहे मोठा. रेशीम उद्योग जवळ 7 एकर तुतीची लागवड केली आहे. 10 वर्षे रेशीम किडे आम्ही रेशीम बनवतो आणि रेशीम किड्यापासून जे रेशीम बनते ते बारामती ॲग्रोला नेऊन विकतो. बाजूला शेततळ आहे, शेड पण आहे. रेशीम उद्योग नवीन सुरू झाला गेल्या 2 वर्षापासून. 10 वर्षी झाडं त्या किड्यांना पानं खाऊ घालतो आणि ते किड्यांचं आम्ही बारामती ॲग्रोला नेऊन विकतो. आणि रेशीम किड्यासाठी ते नवीन पद्धतीने जे शेड लागतं त्याला सप्लाय असतं, वॉटर गरम होऊ नये म्हणून शॉवरची केली, लाईटची केली, जाळ्यांची केली, सेफ्टीसाठी जाळ्या लावल्यात. अशा प्रकारे सुसज्ज प्रकारे आम्ही तयार केलेला आहे. इकडे शेततळे बनवले. मे महिन्यात पाण्याचा प्रॉब्लेम होतो म्हणून त्याला कागद आच्छादन करून रेशीम किड्याला जरा गारवा लागतो म्हणून त्या तळ्यात मोटार बसवलेली आहे आणि रेशीमच्या शेडवर शॉवरसारखं पाणी शिंपावं लागतं एप्रिल मे मध्ये. आणि पाण्याच्या स्टॉकसाठी आम्ही वॉटरप्रूफ कागद बसवला आहे. त्याच्यात मोटार आहे, कारंजासारखं पाणी त्या शेडवर टाकतो. आणि सोयाबीन पण आम्ही पिकवतो. सोयाबीनची भाजी बुवा भाजी म्हणून ओळखली जाते. ऑर्गॅनिकमध्ये सोयाबीनच्या पिकात भाजी छान बनते. सोयाबीनचं तेल पण बनवता येतं सोयाबीनच्या बियापासून. अशा प्रकारे सोयाबीन, भुईमुगाच्या शेंगदाणा तेल पण आम्ही बनवतो घरच्या घरी. हे मी इथं 6-12 रूम बांधले. कमोड संडास 2 आहे, बाथरूम आहे, संडास आहे, सर्व राहण्याच्या सुविधा आहेत. मागे शेडमध्ये तुम्हाला समजा काय चुली वगैरे, चुलीवरच्या भाकरी, चुलीवरचे जेवण बनवायचं ते पण सुविधा करून ठेवलेली आहे मागे. आणि म्हणजे ज्याला आवडेल तशा प्रकारे राहण्याची सुविधा करून ठेवलेली आहे. इथे आमच्या शेतात आम्ही बरेचसे छोटे छोटे शेड बांधले. शेडमध्ये चिक्कीचा प्रोडक्शन केले. एक विठ्ठल शेड म्हणून तो चिक्की मेकर आहे. विठ्ठल चिक्की नावाने तो चिक्की बनवतो, नाना प्रकारच्या चिक्क्या बनवतो, विकतो. आणि लोकांना राहायला चिक्की असेल, उपवासाची जेवण बनवायचं असेल. आणि वरती पोल्ट्री फार्म आहे. जवळजवळ 160 बाय 33 फुटाची पोल्ट्री फार्म, 5000 पक्षी पोल्ट्री फार्म आम्ही बनवतो. आणि त्यात पोल्ट्रीचं असेल, बॉयलर असेल, अशा कोंबड्या पाळतो आणि लोकांना विकतो असे पोल्ट्री फार्मवाल्यांना. आतापर्यंत जे आपण सर्व बघितलं ते लोकांनी ते पाहावं, भाड्याने जागा देऊ राहायला, बघायला त्यांना निसर्ग सौंदर्य मिळेल. 2 दिवस राहा, 2 तास राहा, 1 महिनाभर राहू शकता. सगळं सुविधा इथं आम्ही उपलब्ध करू देऊ शकतो. त्याचं काय असेल फेर तुम्ही द्या. माणसं सुविधा, चुलीवरच्या भाकरी असेल, जेवण असेल, सर्व काही शाकाहारी, नॉन व्हेज सर्व तयार करून द्यायची इच्छा आहे. आणि कुणाला वाटलं तर फोन करा, यूट्यूबवर शेअर करा. सर्व सुविधासह माझं शेती आहे, वडिलोपार्जित शेती. कुणाला येऊन राहू शकता. डेव्हलप करायचं धरणाच्या बाजूला कुणी पण रिसॉर्ट बांधू शकता, त्याला माझी परवानगी आहे. तुम्हाला सगळं ऑर्गॅनिक धान्य द्यायची जबाबदारी, भाजीपाला द्यायची जबाबदारी, लाईट, पाणी, रस्ते, पार्किंग सर्व सुविधा आमच्यातर्फे पुरवल्या जातील. इथे पुणेमध्ये कोण हिस्सेदार नाही आहे, 1 मॅन शो आहे. मी सर्व त्याची जबाबदारी माझ्या पद्धतीने. खाजगी रस्ते आहेत, खाजगी जमीन आहे, खाजगी वापर आहे, कोणाची काही टेन्शन नाही.